लाल बावटा रिक्षा चालक युनियन तर्फे मी आपणा सर्वांना आवाहन करीत आहे की उद्या दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी कामगारांचा संप आहे। कामगार कायद्यामध्ये केंद्र सरकार मोठे बदल करीत आहे। त्यामुळे रिक्षा युनियन असेल, हातगाडी युनियन असेल, सरकारी कर्मचारी असतील, बँक कर्मचारी असतील, LIC असेल, रेल्वे असेल, या सर्व कामगारांवर मोठा हल्ला केंद्र सरकार करीत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कामगारांना संप करता येणार नाही, कामगारांना आपल्या न्याय मागण्यासाठी लढता येणार नाही। एकीकडे नुसतं निवेदन दिलं तर सरकार बोलायला तयार नाही, म्हणजे निवेदन दिल्यानंतर हे बोलायचं नाही, निदर्शनं केल्यानंतर हे बोलायचं नाही, लोकशाही पद्धतीनं सगळ्या युनियनशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे संपही करू द्यायचं नाही। अशी दोन्ही बाजूनी कामगारांची, सर्व श्रमिकांची कोंडी सरकार करीत आहे। आमच्या रिक्षा चालकांवर मोठे हल्ले सरकार करीत आहे, मग ते ऑनलाईन पावत्यांचे असतील किंवा बॅटरी रिक्षांचे असतील किंवा आता 2 व्हीलरलाही परवानगी आहे आणि त्यामुळं अशा सगळ्या बाजूनं रिक्षा चालकांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम सरकार करीत आहे। उद्या दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्व रिक्षा चालकांनी क्रांती चौक या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी यावं। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 12 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांती चौकामध्ये जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी यावं। ही आपल्या हक्काची लढाई आहे। धंदा तुम्हाला कायम जर चांगला करायचा असेल, आपला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आंदोलन करणं देखील गरजेचं आहे। मी लाल बावटा रिक्षा चालक युनियन तर्फे सर्वांना आवाहन करतो की 12 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांती चौक येथे सकाळी 11 ते दुपारी 3 धरणे आंदोलनासाठी सर्वांनी सहभागी व्हावं। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, लाल बावटा रिक्षा चालक युनियनचा अध्यक्ष।